हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अभिमाळी. तर आज आपण बसवणार आहे मोबाईल डिस्प्ले. त्यासाठी तुम्ही बघू शकताय, हे आहेत मोबाईल डिस्प्ले. तुम्हाला काढून दाखवतो मी. 3 मोबाईल आहेत. 3 मोबाईलचा डिस्प्ले मी बदलणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, काहीतरी शिकायला मिळेल तुम्हाला. तर चला स्टार्ट करूया. तर मोबाईल मी इथे ठेवलेला आहे. तुम्हाला डिस्प्ले काढून दाखवतो. माझा चेहरा दिसो ना दिसो, पण तुम्हाला डिस्प्ले दिसायला पाहिजे. तर हा आहे मोबाईल डिस्प्ले. 3 डिस्प्ले आपण या व्हिडिओमध्ये बसवणार आहोत. हा तिसरा डिस्प्ले आणि इथं आहेत मोबाईल. तर चला स्टार्ट करूया. तर हा सॅमसंगचा मोबाईल आहे. एकदम सोप्या पद्धतीने त्याचा डिस्प्ले बदलता येतो आपल्याला. बघू शकता तुम्ही. तर हा पहिला आपण मोबाईल रेडी करणार आहोत. त्यासाठी मोबाईल डिस्प्ले पहिला लावून घ्यायचा, चेक करायचा, नंतर पेस्टिंग करायचा. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर हा आहे डिस्प्ले आणि हा आहे मोबाईल. तर या आता मी डिस्प्ले या मोबाईलमध्ये बसवणार आहे. मग चेक करून नंतर मी फिटिंग करणार आहे. तर पहिला मी बसवून घेतो आधी. तर मोबाईल मी ऑन केलेला आहे. डिस्प्ले चेक करणार, नंतर मी फिटिंग करणार आहे याला. तर मोबाईल ऑन होत आहे. स्विच ऑफ होता मोबाईल. स्विच ऑफमध्येच मोबाईल डिस्प्ले लावायचा असतो. तर आपण मोबाईल चेक करत आहोत. डिस्प्ले ओके आहे. यामध्ये मिस्टेक एक झाली की याची बटन कुठं हरवलेली आहे. तर हा मोबाईल आपण शेवटला करू. तर आपण आता दुसरा मोबाईल घेणार आहोत. हा विवोचा आहे, T2X 5G. विवो T2X 5G. तर हा फिटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हा विवोचा मोबाईल आहे T2X. तर त्याचा डिस्प्ले बसवणं का नाही, साईडने एवढं साफ करून घ्यायला लागते. आता मी याला साफ केलेलं आहे. ही कोपऱ्यात डिस्प्ले बसते ना, त्या जागी पूर्ण गम असते, ते साफ करून घेणे, नंतर डिस्प्ले फिटिंग करणे. आता याला डिस्प्ले लावून आपण चेक करणार, नंतर डिस्प्ले फिटिंग करणार आहे. तर मी मोबाईल ऑन केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि असं डिस्प्ले लावून चेक करणार आहोत आपण आता डिस्प्ले. नंतर याला फिटिंग करणार आहोत. आता मोबाईल ऑन होत आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मोबाईल ऑन झालेला आहे. तर डिस्प्ले ओके आहे आपला. त्याला आपण चेक करणार आहोत. चेक केलेला आहे, डिस्प्ले पूर्ण ओके आहे. आता याला आपण फिटिंग करणार आहोत. तर तुम्ही डिस्प्ले आता चेक करताना लावलेलो होतो, तुम्ही तर बघितलं असाल. आता हे डिस्प्ले व्यवस्थित बाहेर काढून याला आपण आपला पेस्टिंग गम लावणार आहोत. पेस्टिंग गम लावून मग डिस्प्ले फिटिंग करून मग स्क्रू नट वगैरे ते सगळं आपण व्यवस्थितपणे बसवणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर मी पेस्ट लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कोपऱ्यात पूर्ण पेस्ट लावलेली आहे. आता पुन्हा डिस्प्ले बसवणार आहोत. तर डिस्प्ले फिटिंग केलेला आहे. आता आपण बॅटरी आणि स्क्रू लावणार आहोत. तर बॅटरी आणि मी बॅक फ्रेम लावलेले आहे आणि डिस्प्ले पण चिटकवलेला आहे. आता आपण याला स्क्रू लावणार आहोत. तर आपण स्क्रू सगळे लावून घेतलेलं आहे, व्यवस्थितपणे टाईट केलेलं आहे. आता आपण या बॅक पॅनल बसवणार आहोत. तर मी बॅक पॅनल बसवण्यासाठी गम लावून घेतलेलो आहे साईडनं. आता आपण यावर सेट करणार आहोत बॅक पॅनल. तर बॅक पॅनलने आपण डिस्प्ले पूर्णपणे सेट केला आणि आपण रबर लावणार आहोत कमीत कमी 4 तासासाठी. तर रबर लावून तुम्हाला मी चालू करून डिस्प्ले मोबाईल चालू करून दाखवतो. तर आपण याला रबर लावून घेतलेलं आहे. आता डिस्प्ले ऑन करूया. तर मोबाईल पूर्णपणे ओके झालेला आहे आणि मोबाईल वाला माणूस पण आलेला आहे. ये किसका मोबाइल है ये?
तेरा ही है ना? ओके है क्या? चेक कर ले, चेक कर ले. तर या भावाचा मोबाईल पूर्णपणे ओके झाले. मोबाईल हुआ क्या नहीं भाई तेरा? कैसा हुआ? ठीक ठाक है ना? चेक कर ले पूरा. चेक किया है क्या? उसका रबर 4 घंटे के बाद निकाला क्या? 4 घंटे के बाद निकाला क्या? आपला एक मोबाईल रेडी झालेला आहे आणि आता दुसरा मोबाईल चालू आहे जिओनीचा. तर सेम पद्धतीनं मी याला पण गम लावून घेतलेला आहे. तर स्क्रू मी सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता बॅटरी लावून आपण डिस्प्ले ऑन करणार आहोत आणि रबर लावून पॅक करणार आहोत. तर मोबाईल आता रेडी झालेला आहे रबर लावून वगैरे. तर याला आपण 4 तासानं आपण रबर काढणार आहोत. तर आपण याला आता ऑन करून बघूया, चेक करूया अनेकदा झालाय का नाही. तर मोबाईल ऑन झालेला आहे. हा पण रेडी झालेला आहे मोबाईल आता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.